मानव समाचार, मानवता के हक में। तर आज नवीन वर्षाचं काय आपण लोकांना आवाहन करणार, कशी आपण बंदोबस्त केलेला नवीन वर्षाच्या नाशिक पोलिसांतर्फे सर्व नागरिकांना खूप शुभेच्छा। नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येवर नाशिक पोलिसांचा मोठा बंदोबस्त लागलेला आहे, जसं आपण बघताय। आणि आतापर्यंत सर्व कुठलीही अनुचित घटना न घडता खूप चांगल्या प्रकारे सगळ्यांनी नवीन वर्षाचं आगमन साजरं केलेलं आहे आणि त्यांना वेलकम केलेलं आहे। तर असाच उत्साह आणि असेच पुढचं नवीन वर्ष आपल्याला उत्साहाचं, सुख समृद्धी आणि भरभराटीचं जावो, ही आपल्या सगळ्यांसाठी शुभेच्छा। पोलिसांचा ह्या वर्षी काय संकल्प असणार आहे, विशेषतः गुन्हेगारी आहे ती कमी करण्यासाठी किंवा नाशिककरांना एक चांगला दिलासा देण्यासाठी काय चांगला मेसेज असेल? नाशिक पोलिसांच्या ज्या प्रायोरिटीज आहेत त्या आम्ही नागरिकांकडूनच फीडबॅक घेऊन आम्ही प्रायोरिटीज पक्क्या केलेल्या आहेत। त्या म्हणजे महिला सेफ्टी असे आहे, स्ट्रीट क्राईम आहे, ट्रॅफिक संदर्भातील जे इश्यूज आहेत ते आहेत। असे 3 आम्ही प्रायोरिटीज नागरिकांकडून आम्ही जो फीडबॅक घेतलेला आहे त्याच्यावर आम्ही ह्या 3 प्रायोरिटीज आम्ही केलेल्या आहेत। त्याच्यानंतर जे सिरियस क्राईम किंवा MCOCA वगैरे MPD MCOCA कारवाया त्याही स्ट्रॉंग होतील। त्याचबरोबर जे आपले अँटी ड्रग्स कॅम्पेन आहे ते पण मोठ्या प्रमाणावर नाशिक पोलीस चालू ठेवणार। सर, नवीन वर्षात आता जे 2024 तर कशा कुठल्या पद्धतीने काम करणार आपण? आमचे प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन्सचे जे पॅटर्न आहेत तर ते प्रिव्हेंटिव्ह ॲक्शनचे पॅटर्न स्ट्रॉंगली राबवण्यात येतील। मग त्याच्यामध्ये 107 असेल, 109, 110 किंवा MCOCA आहेत, MPD आहेत, तडीपारीच्या आमच्या कारवाया आहेत, या सर्व रेडी राहतील। आमचे पॅटर्न सर्व तयार आहेत आणि विल सेट इट इन मोशन द न्यू इयर। सर, गुन्हेगारी बरोबर रिक्षा चालक असतील, दुचाकी चालक असतील, ट्रिपल सीट आहेत, रॉंग साईड आहेत, रिक्षा चालकांकडून भाडं प्रचंड आकारणी होते, तरी 2-3 मुद्दे वाहतुकीशी संबंधित सर आहे। आपण नागरिकांकडून जो फीडबॅक घेतला त्यात साधारण 16% ज्या नागरिकांचा फीडबॅक आहे तो ट्रॅफिक संदर्भात आहे। त्यामुळे नाशिकमध्ये ट्रॅफिक बद्दल नागरिकांच्या मनामध्ये जे काही विषय आहेत ते येणाऱ्या वर्षामध्ये नाशिक पोलीस ॲड्रेस करतात।